चला माही मिठाकर सी टीमचा कॅप्टन प्लीज टॉस द्या. चला टॉस केला जाईल. माही मिठाकर सी टीमचा कॅप्टन प्लीज टॉस द्या.
रोहित 11 केलवा आणि दुसऱ्या बाजूला माही मिठागर सी या दोन टीममध्ये ही बॅटल आपण पाहणार आहोत. आणि यानंतर इन ॲक्शनमध्ये टीम असेल वाय बी कलेक्शन जय बजरंग सातपाटी ब विरो बाबरे अँड कंपनी. मॅचला होती सुरुवात रोहित 11 केलवा आणि दुसऱ्या बाजूला माही मिठागर सी या दोन टीममध्ये ही बॅटल आपण पाहतोय. पहिले षटक हाताळण्याकरिता आकाश गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय आणि दोन बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर प्रीतम आणि दुसऱ्या बाजूला मयुरेश मागच्या मॅचमध्ये अर्धशतक त्याने झलकावलंय आणि त्याच अर्धशतकाच्या जोरावरती त्या ठिकाणी एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी झाली होती. ही दोन्ही गावं खऱ्या अर्थानं शेजारील आहेत. पहिला बॉल या ओव्हरमधील या मॅचमधील आकाश पहिलाच बॉल प्रचंड वेगानं हाईटचा चांगला फायदा त्या ठिकाणी मिळाला आहे आणि शेड्यूलचा देखील चांगला वापर त्या ठिकाणी केला होता. बॉल सर्व जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती झाले. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आज मोठ्या प्रमाणामध्ये बहुतांशी असे गोलंदाज आहेत ज्याने या शॉर्ट बॉलवरती जास्त लक्ष वेधित केलं आणि तिथे त्यांना ती सफलता देखील मिळाली आहे. फॉर एक्झाम्पल विरू बाबरेला आपण पाहिलं मोस्टली बॉल त्याने बाउन्सरच्या माध्यमातून हाताळले. शॉर्ट बॉलचा वापर त्याने केला. पुन्हा एकदा इथे देखील शॉर्ट बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. फाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय आणि 1 फॉर दी ओव्हरची सूचना त्या ठिकाणी गोलंदाजाला दिली गेले. म्हणजे येणाऱ्या 5 बॉलमध्ये बाउन्सर हाताळू शकत नाहीये. धावसिंग फलकावरती एक बॉलचा केला आतापर्यंत झालाय. विश नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं देखील स्वागत असेल. विश नेटवर्कची संपूर्ण टीम मनीष निजाई सर आणि त्याचबरोबर राज निजाई सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील 4 दिवसांमध्ये भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलंय. बॅट चेंज घेऊन बॉल फर्स्ट स्लिपमध्ये त्या ठिकाणी निघून जातोय. 1 रन मिळेल या बॉलवरती. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आणि दोन्ही बॉल त्या ठिकाणी वेगवान पाहायला मिळाल्यात. हाईटचा चांगला फायदा या ठिकाणी उचलत असताना आकाशला पण पाहतोय. त्याच्यामध्ये गुणवत्ता चांगली आहे, वैभव चांगला आहे आणि तेच तो दाखवून देतोय मागच्या 2 बॉलवरती. संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे आणि त्या नात्याने एक चांगली भूमिका निभावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. तिसरा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु मिडल ऑफ द बॅटने ते एलिव्हेशन त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकलं नव्हतं. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन बॉल लेग स्लिपमध्ये केला होता. 1 रन मिळते या बॉलवरती. आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये प्रॉमिसिंग स्ट्रोक आलेले नाही आहेत. म्हणजे मिडल ऑफ द बॅटने कनेक्शन व्हायला हवं आहे ते कुठेतरी झालेलं नाही आहे आणि त्याची कमी कुठेतरी जाणवते. डगआउटमध्ये देखील थोडीशी शांतता या ठिकाणी पसरलंय. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय कारण रन्स बनलेला नाही आहेत. प्रीतम आणि मयुरेश ज्या प्राईम फॉर्ममध्ये आहेत त्यांना इथे थांबवून ठेवलं आकाशने. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात या ओव्हरमधील चौथा बॉल ओव्हर दी विकेट. फुलटॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॉलपर्यंत पोहोचणं तितकं सोपं नव्हतं. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि 2 रन्सवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. हा देखील फुलटॉस बाउंड्री लाईन क्लिअर करू शकलेला नाही आहे. इथे देखील 2च रन्स मिळवू शकल्यात. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 बनल्यात. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक आकाशचं आतापर्यंत सुंदर राहिलं आहे.
या ओव्हरमध्ये मोठे फटके या ठिकाणी खेळू दिलेले नाही आहेत आणि परफेक्शन जे आहे मागील 4 बॉलमध्ये दिसलंय. पंच करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. शतशक त्या ठिकाणी येत आहेत आणि कॅच ड्रॉप, सेल सुटलाय आणि जीवनदान देखील मिळालंय प्रीतमला. रनआउट चान्स तो देखील मिस झालाय. 2 रन्स मिळत आहेत या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 7. लास्ट बॉल आहे या ओव्हरमधील. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती 7. संघर्ष करतोय प्रीतम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल, विकेट किपर देखील बीट झाला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. 22च्या माध्यमातून ही एक धाव येत असताना आपण पाहिली आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या फलकावरती 8 रन स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि सेकंड ओव्हरमध्ये प्रतीक अर्थातच अप्पी आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पिकअप शॉट ऑन साईडला पुल केलाय आणि तो पुल डिलाइटफुल आहे. षटकार 6 धावा. पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॅटने कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तदनंतर बॉल सरळ पाठवलं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची टोटल फलकावरती 14. पहिल्याच बॉलवरती षटकाराने स्वागत केलंय. त्यानंतर ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन कंप्लीट केलंय. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे आणि या 1 रनने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. सेकंड ओव्हरमध्ये आपण आहोत आणि सेकंड ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानावरती झालाय. प्रतीकच्या पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर सेकंड बॉलवरती कमबॅक करताना दिसलाय. आता स्ट्रायकिंगवरती मयुरेशला आपण पाहतोय. समोर फोर्स केलाय. बेसबॉल स्टाईल हॅमर करत असताना ओव्हर दी लॉंग ऑफ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. एकवीस धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. आणखीन एक षटकार प्रतीकच्या विरोधामध्ये आलाय मयुरेशच्या बॅटमधून. मागच्या मॅचमध्ये देखील मयुरेशची बॅट बोलली होती आणि या मॅचमध्ये देखील त्याची बॅट बोलताना पाहायला मिळते. पुढचा बॉल. आता यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ दी रिस्ट गॅपमध्ये जाईल का पाहायचं आहे. शतशक येत आहेत. आकाश चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 2 रन्स या बॉलवरती मिळताना पाहायला मिळत आहेत. 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23-23. अजूनही 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रतीकच्या विरोधामध्ये रन्स येताना दिसतात या ओव्हरमध्ये. पहिलं षटक इकॉनॉमी चांगली होती पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु या ओव्हरमध्ये रन्स येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा मिडविकेटला ड्राईव्ह चांगला केला शतशक त्या ठिकाणी आहेत. 1 रन मिळते या बॉलवरती आणि 1 रनवरती संतुष्ट व्हावा लागणार आहे. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ ठिकाणी झाला आणि 5 बॉलमध्ये 15 धावा आतापर्यंत खर्च होत असताना आपण पाहिल्यात प्रतीकच्या विरोधामध्ये. त्यामध्ये 2 षटकार आहेत. एक षटकार प्रीतमच्या बॅटमधून आला, एक षटकार मयुरेशच्या बॅटमधून आलाय. ओव्हर दी विकेट. लास्ट बॉल परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रन मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरमध्ये 24 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. पहिलं षटक अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळालं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगल्याच रन्स झाल्या. 15 धाव्यांचं ते षटक आपण पाहिलं.
आकाश आले पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता पहिला षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. व्हॉट अ शॉट! जसा बॉल आला तसा बॅट स्विंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फक्त मनगडाचा वापर त्या ठिकाणी केलाय आणि आपल्या मनगडामध्ये असलेली ताकद नजाकत दाखवत असताना षटकार. आकाशच्या पहिल्याच बॉलवरती आकाशाला गवसणी घालणारा एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फ्लिक ऑफ दी रिस्ट मधली पॉवर त्या ठिकाणी दाखवली. धावसंख्या फलकावरती 30. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला आणि पहिल्याच बॉलवरती षटकार आला. या ओव्हरमधील दुसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहेत. आकाश कमी गतीचा बॉल टाकला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या व्हेरिएशनचा फायदा झाला या ओव्हरमध्ये. 2 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड झाल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार, पहिला फुल टॉस होता. दुसरा बॉल कमी गतीचा टाकला, तिथे वेग कमी होता आणि त्याचमुळे बॅटवरती घेणं आणि स्ट्रोक ऑफर करणं त्या ठिकाणी थोडंसं अवघड झालं होतं. ते कॉन्सन्ट्रेशन ते बिल्ड होऊ शकलं नाही मागच्या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 30. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. या ओव्हरमधील तिसरा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती. आकाशला पण पाहतोय ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साईडला पुल केलाय. फ्रंट लेगला पुढे घेऊन तो डिलाइटफुल पुल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. धावसंख्या फलकावरती 36. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 36 वरती ही टोटल आपण पाहतोय. असूनही या ओव्हरमधील 3 बॉल बाकी आहेत आणि आता आकाशवरती आक्रमण केले गेले. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि चांगला कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दर्शन त्या ठिकाणी होता आणि दर्शनने चांगला कॅच त्या ठिकाणी पकडलाय. रनिंग कॅच ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता. ग्रेट कॅच. छत्तीस धावा फलकावरती 36 स्कोर कार्डवरती राखलं जात आहे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. पहिलाच बॉल या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. डीप मधून फिल्डर या ठिकाणी येत आहेत. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 38 धावा स्कोर कार्डवरती लागला जात आहे. 38 वरती ही टोटल आपण पाहतोय. लास्ट बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. या देखील ओव्हरमध्ये आकाशच्या विरोधामध्ये चांगल्याच रन्स येताना दिसल्यात. पहिलं षटक वगळता मागच्या 2 ओव्हर्समध्ये मोठे फटके आल्यात. त्याचबरोबर सिंगल डबलच्या सहाय्याने देखील रन्स आल्यात, परंतु विकेट देखील येताना दिसल्यात. या बॉलवरती देखील तेच घडलं होतं, परंतु विकेट किपर बॉलपासून दूर होता. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावा झाल्यात फलकावरती 39 आणि 9 वरती ही टोटल आपण पाहतोय. आकाशचा 2 षटकांचा स्पेल संपलाय. आकाशचा जर विचार केला तर एक विकेट आकाशने घेतलाय या 2 षटकांच्या स्पेलमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये मंथन या ठिकाणी दाखल झालाय.
39 फलकावरती लागलं जात आहे. 39 वरती ही टोटल आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती मंथनला या ठिकाणी आणले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. चौथ्या षटकात आणण्याकरिता स्ट्रायकिंगवरती बॅटर चिन्मय खाचे. पहिला बॉल प्रचंड वेगानं आणि ते विकेट किपर देखील बीट झाले होते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात या ओव्हरची निर्धावणी या ठिकाणी होताना आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. पुढचा बॉल या ओव्हरमधील. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, काय फटका या ठिकाणी खेळला गेलाय, परंतु उंची जास्त आणि लांबी कमी. कॅच नंबर 2 कंप्लीट करत असताना दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि ते चिन्मयची खेळी संपुष्टात येत असताना आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज सागर मैदानावरती दाखल होतोय. आतापर्यंत 2 बॉल अडगिनी झाल्यात आणि दोन्ही बॉल लाजवाब पाहायला मिळत आहेत, कारण त्या दोन्ही बॉलवरती फलंदाजाला बीट करण्यामध्ये यश आलंय. आता नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय सागर. 39 वरती 2 धक्के मैदानावरती लागल्यात. तिसरा बॉल या ओव्हरमधील. मंथन ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लेंथला पिक करू शकलेला नाही. डीप मध्ये बॉल अडीगिनी जातोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती 40 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. पहिले तिन्ही बॉल या ठिकाणी मंथनचे चांगली राहिल्यात, कारण त्या 3 बॉलमध्ये व्हेरिएशन चांगलं आहे. त्याचबरोबर बॉलला कट करण्याचा प्रयत्न करतोय. बॉलवरती बोटं फिरवली जात आहेत, त्याचमुळे त्या ठिकाणी बॅटवरती बॉल गेल्यानंतर मोस्टली तरी त्या ठिकाणी मिस टाईम स्ट्रोक होत असताना आपण पाहिल्यात आणि चिन्मयच्या बाबतीमध्ये तेच पाहायला मिळालं. बॅट थोडीशी हातामध्ये स्कीड झाली. बॉल भरपूर वेळ हवेमध्ये होता आणि दर्शनचा एक चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला. चौथा बॉल या ओव्हरमधील. इथे पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे, परंतु आता सेफ झोनमध्ये बॉल पडलाय. 2 रन्सची मागणी आहे. 2 रन्स पूर्ण झाल्यात. 45 धावा सध्या फलकावरती आपण पाहतो. या ओव्हरमध्ये धावा या ठिकाणी थांबल्यात. धावांची जी गती होती पहिल्या 3 ओव्हरमध्ये आणि मागील 4 बॉलमध्ये आलेल्या धावा कुठेतरी मोठा फरक या ठिकाणी जाणवतोय आणि सध्या तरी आता बॉलिंग एन्जॉय करत असताना मंथन मैदानावरती आपण पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफमध्ये बॉल जातोय. तत्पूर्वी 2 धावांची मागणी आहे आणि त्या 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. धावा झाल्यात फलकावरती 44. लास्ट बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. जरी या ओव्हरमधील आपण विकेटचा विचार केला, विकेट फक्त एकच गेले या ओव्हरमध्ये, परंतु मोठे फटके कुठेतरी आलेले नाही आहेत आणि तीच कमी कुठेतरी जाणवते. पाकफुटला जाऊन चांगल्या पद्धतीनं स्लाइस केला आणि बॉल सरळ एक्स्ट्रा कव्हरला. फ्लॅट अँड फ्युरी 6 षटकार. लास्ट बॉलवरती षटकार आला आणि या षटकाराच्या साह्याने आणि टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 50. शेवटच्या 6 बॉलचं केलं बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती आशिष दाखल होत असताना आपण पाहतोय. आशिषला बॉलिंग ट्रॅकवरती आणलंय. डेड बॉल असेल. बॅटर त्या ठिकाणी रेडी नव्हता. आशिषचा पहिलाच बॉल या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः आशिष त्या ठिकाणी बॉलपर्यंत पोहोचलाय आणि शेवटच्या क्षणाला बॉल हातामधून निसटतोय. 1 रन देखील पूर्ण झालाय. आता प्रीतम स्ट्रायकिंगवरती 11 मध्ये 22 प्रीतमने बनवल्यात. मागच्या मॅचमध्ये देखील तसा जो इम्पॅक्ट होता खूप महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळाला. भले तो नॉक छोटा असेल,
परंतु त्याने त्या छोट्या नॉकमध्ये देखील भरपूर मेहनत घेतली होती आणि त्याचमुळे एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहिली होती. पहिल्या बॉलचं केलं आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये धावसंख्या फलकावरती 51-51 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, या बॉलवरती चांगल्या पद्धतीनं फोर्स केलाय, पॉवर जनरेट केला आणि बॉलला सरळ फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. 'स्ट्राईक वरती आल्यानंतर एअर स्ट्राईक या ठिकाणी केलाय. पुन्हा एकदा एक कलात्मक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो लुक शॉट आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. 61 धावा फलकावरती आपण पाहतोय. 61. अजूनही या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. मागच्या 3 मध्ये 11 बनल्यात. आता येणाऱ्या 3 मध्ये किती बनतील याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. स्लॉग ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म सीमरचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. ऑन साईडला बॉलला वळवलंय. एक रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि दुसऱ्या धावेवरती आता विकेट गमावावी लागणार आहे. प्रीतमची विकेट या बॉलवरती जाते आणि एक महत्वाचा धक्का तो देखील या ठिकाणी लागलाय. या ओव्हरमधील 5वा बॉल. लेफ्ट आर्मवरती विकेट मध्ये टाकला होता. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी केलाय. डीप मधून फिल्डर येत आहेत. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल. धावसंख्या फलकावरतीच 64, 64. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर 70 होतील, चौकार आला तर 68 होतील. इथे बॉल हवेमध्ये आहे. एक रन तर कंप्लीट झाले आणि दुसरे रन देखील कंप्लीट झाले. दुहेरीवरती संतुष्ट लागणार आहे. धावा झाल्यात फलकावरती 66, 66 धावा फलकावरती लागला गेल्यात आणि 67 धावांचं लक्ष समोर सेट केले. 67चं टार्गेट 5 ओव्हर्समध्ये. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हरमध्ये.
माही मिठागर सी टीमचा 12th मॅन प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या तुमचा. मॅच चालू होण्याच्या अगोदर तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचला पाहिजे प्लीज. जिथपर्यंत तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येत नाहीये तिथपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही याची नोंद घ्या. चला यस त्यांचा 12th मॅन या ठिकाणी आलाय. मॅचला सुरुवात होईल. दोन बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत. 67चं टार्गेट चेस करायचं आहे 5 ओव्हर्समध्ये. प्रतीक शिंगडे आणि त्याचबरोबर आर्यन मैदानावरती दाखल झाल्यात. आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चिन्मय खाचे. पहिलाच बॉल वेगानं फिरवलाय. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. डॉट बॉलने सुरुवात या इनिंगची या ठिकाणी होते. रन्स डिफेंड करायचे आहेत त्यामुळे सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. दुसरा बॉल या ओव्हरमधील दुसरा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बोलवण्याचा प्रयत्न केला होता जरूर परंतु वेग जास्त होता या बॉलमध्ये. मागचे दोन्ही बॉल त्या ठिकाणी वेगावरती जास्त लक्ष वेधित केलं आहे. लेफ्ट आर्म सिमरचा वापर या फर्स्ट ओव्हरमध्ये करण्यात आला आहे. पहिले दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी ठेवले गेलेत. धावसंख्या फलकावरती 1 या ओव्हरमधील पुढचा बॉल ड्रायव्हिंग लेंथवरती बॉल डिलिव्हर केला होता. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एकच रन या बॉलवरती मिळेल. 2 धावा फलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. चिन्मयचं कौतुक करावं लागणार आहे ज्या पद्धतीनं त्याने बॉलिंग केलं आतापर्यंत. आणखीन एक चांगला बॉल. मेहनती खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये देखील गेम चेंजिंग ओव्हर त्याने टाकली होती. फायरिंग स्पेल होता कारण जिथे 12 बॉलमध्ये 26 धाव्यांची गरज होती 10 धाव्यांचं ते षटक हाताळलं. विकेट्स त्या ओव्हरमध्ये घेतल्या आणि तो सामना जिंकला होता रोहित 11 केलवा टीमने. अजून एक चांगला बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह. बॉल साईड डीपमध्ये 1 रन मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3. धावसंख्या फलकावरती 3. आतापर्यंत 5 बॉलचा खिलाडीने झाला शेवटचा नाही अंतिम बॉल या फर्स्ट ओव्हरमधील. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला प्रतीकने सरळ फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता त्या गोलंदाजी मार्कवरती मयुरेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सरळ फोर्स केलाय आणि पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. पहिल्याच बॉलवरती मयुरेशचं स्वागत या ठिकाणी षटकाराने केले. 6 धावा. पंधरा धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. पहिल्या बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 15 रन्स इंटू दी स्कोर कार्ड. बॅटर आर्यनच्या बॅटमधून हा षटकार आलाय. मॅच बॉल देखील मैदानामध्ये येतोय. दुसरा बॉल या ओव्हरमधील स्टेप आउट करून व्हॉट अ शॉट. आणखीन एक दर्जेदार फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्वालिटी स्टँडर्ड हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर थोडासा फ्रंट फूटला आला आणि त्यानंतर बॉलला सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार मयुरेशच्या विरोधामध्ये येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 21-21. दोन चेंडूंवरती 2 षटकार आतापर्यंत आल्यात 21 धावा स्कोर कार्डवरती. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज मयुरेश या ठिकाणी रेडी आहे. तिसरा येईल का. ऑलरेडी 2 षटकार मयुरेशच्या बॅटमधून आल्यात.
2 बॉलवरती 2 षटकार आतापर्यंत आल्यात. अजून एक चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो इंटू दी कॅपमध्ये बॉल सरळ क्लिअर करेल. आणखीन एक चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या देखील बॉलवरती 4 रन्स मिळतील. पंचवीस धावा स्कोर काढून लागल्या गेल्यात आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ ठिकाणी झाला आणि मागच्या 3 बॉलमध्ये हात खोलण्याची संधी फलंदाजांना मिळाली. लॉट करण्याचा प्रयत्न झाला होता. यष्टांच्या मागे हात चांगले चालल्यात उमेश सुतार यांचे. 1 रन तर मिळेल प्लस वाईट म्हणजे टोटली 2 रन या बॉलवरती मिळतील. धावा झाल्यात फलकावरती 27-27. थोडंसं प्रेशर आहे बॉलरवरती कारण पहिल्या 3 बॉलवरती सलग 3 मोठे फटके येत असताना आपण पाहिल्यात आणि त्याचमुळे ते प्रेशर या ठिकाणी जाणवते गोलंदाजावरती. पहिला बॉल ज्या पद्धतीनं षटकार आला होता तिथून इन्स्पायर होऊन खऱ्या अर्थानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होते आणि अखेरकार जो चौथा बॉल आपण पाहिला यॉर्कर तिथे एक नाविन्य चांगलं पाहायला मिळालं. परंतु त्या दिवशी 3 बॉलमध्ये चांगल्या रन्स येत होत्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे. 5वा बॉल 5वा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमधून फिल्डर तरीकेने येत आहेत. 1 धाव पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि दुसरी धाव तर पूर्ण होऊन तिसरी धाव देखील आता पूर्ण होईल. कव्हरला फिल्डर नाही आहेत तरी देखील फेकी त्या ठिकाणी होत आहे. 3 धावा मिळतात या बॉलवरती. 31 धावा स्कोर कार्डवरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल आहे या ओव्हरमधील. शेवटचा आणि अंतिम बॉल. लास्ट बॉल लॉफ्टी टॉप ड्राईव्ह इंटू दी कॅपमध्ये शेवटच्या बॉलवरती देखील चांगलं फिनिश केलं. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हर नंतर टीमचे टोटल फलकावरती 35-35 स्कोर काढती लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती चिन्मयला या ठिकाणी आणलं गेलंय. ओव्हर नंबर 3 मध्ये स्ट्रायकिंगवरती फलंदाज आर्यन. चांगली बॅटिंग आर्यनने केलंय. चिन्मयचा पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला गेला आहे. 6 धावा षटकार. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. सेफ झोनमध्ये बॉल पडतोय तत्पूर्वी 1 रन या बॉलवरती घेतलंय आणि या 1 रनने टीमचे टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 42-42. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 25 धाव्यांची गरज आहे. चिन्मयचा पुढचा बॉल पिकअप शॉट आणि या देखील बॉलवरती सरळ बॉलला पाठवलंय लॉंगॉनच्या बाहेर. फली बॉलला त्या ठिकाणी बॅटवरती घेतला आणि तदनंतर एक कॉपी बुक स्टाईलमध्ये चांगला स्ट्रोक स्टायलिश स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 रन्स मिळत आहेत या बॉलवरती. आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी 19 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन मिळू शकते या बॉलवरती. समीकरण देखील आता बदललं जात आहे. 14 बॉल आहेत. 14 बॉलमध्ये विजयासाठी आता रन्स बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 18. शेवटचा आणि अंतिम बॉल आहे या ओव्हरमधील. तिसरा षटक सध्या प्रगतीपथावरती आहे. लेफ्ट आर्मवरती विकेट. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल
ओव्हर नंबर 3 या ठिकाणी संपलं. 49 धावा फलकावरती. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. स्मिथ आला बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता स्मिथच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केलाय. पहिला बॉल फुलटॉस आणि पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत षटकाराने केलंय. 6 धावा. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय स्मिथच्या अगेन्स्ट. फुल टॉस तरीके टाकला होता. लॉंग ऑनला ड्राईव्ह, नो बॉल. म्हणजे इथे 1 रन मिळेल. पुढचा बॉल फ्री हिट. धावा झाल्यात फलकावरती 56-56. फ्रीटचा बॉल चांगला टाकला होता स्मिथने. एकच रन या बॉलवरती मिळते. 57 धावा फलकावरती. विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. ड्राईव्ह चांगला केला डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 58. 9 धाव्यांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन 9 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. शॉर्ट बॉल चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. फ्लॅट आणि फ्युरियस बॉल निघून जाईल. 4 रन्स करिता चौकार. धावसंख्या फलकावरती 62-62. आता विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. लास्ट बॉल या ओव्हर मधील. मॅच विनिंग स्ट्रोक आणि या सामन्याला संपवलंय फलंदाज प्रतीक शिंगडेने. आणि इथे देखील मॅच विनिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. माय मिठागर सी अँड हार्ड लक अँड वेल प्लेड रोहित 11 केलवा. हार्ड लक बॉईज.